श्री स्वामी समर्थ सर्वांचे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायची आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल आणि खास तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की। तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ आपल्या आहारामध्ये जरूर असले पाहिजे आणि संक्रांत थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे पौष महिन्यातच येते, त्यावेळेला भयंकर थंडी असते। तिळामध्ये उष्णतेचा गुणधर्म आहे, म्हणून संक्रांतीच्या वेळेला तिळगुळचे शेंगदाण्याचे लाडू, तिळगुळ शेंगदाण्याची चिक्की वाटली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाक कसा बनवायचा आणि चिक्की परफेक्ट कशी बनवायची हे सांगितलेले आहे। आता चिक्की बनवण्यासाठी तिळगुळ आणि शेंगदाण्याचं मेजरमेंट कसं करायचं हे बघूया। 1 वाटी तीळ घेतलेली आहे, अर्ध्याला थोडी जास्त वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ज्या वाटीने तीळचं माप घेतलं होतं त्या सेम वाटीने 2.5 वाट्या गूळ घेतलेला आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला तीळ खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तीळ जेव्हा तडतड वाजायला लागते आणि थोडीशी कढईच्या बाहेर पडते आणि खमंग वास सुटतो, तेव्हा समजायचं की तीळ छान भाजला गेली आहे। 4-5 मिनिटांमध्ये भाजून जाते। आता सेम त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे। तीळ शेंगदाणे दोघंही लो मीडियम फ्लेमवर भाजावे, जास्त गॅस फुल करू नये। तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि वरची कवर आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे। तर आता पाक करण्याच्या अगोदर बेलनला आणि पोळपाटाला तेल किंवा तूप सगळीकडे छान पसरवून व्यवस्थित लावायचं आहे आणि इथे लगेच एका दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तूप 1 चमचा आणि जो मोजून घेतलेला गूळ होता त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे। आपला साधा सोपा घरातला गूळ जो वापरतो आपण तोच घ्यायचा आहे। 4-5 मिनिटांमध्ये आपण चेक करून बघूया। गरम गुळाचा जो पाक बनवलेला होता तो एका थंड पाण्यामध्ये एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि असं करून बघायचं, तर हा पाक जो होता तो असा स्ट्रेच होतोय, म्हणजे ताणतोय, अजून परफेक्ट झालेला नाही। तर आता पुन्हा थोडासा पाक घेऊ 2-3 मिनिटांनंतर आणि बघूया आता कसं होतंय ते। तर याची गोळी बनलेली आहे आणि असं वाजून बघायचं, त्याचा असा टणकन थोडासा आवाज आला की समजायचं पाक आपला परफेक्ट बनलेला आहे। तर हे जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे। तर आता इथे छान आपला पाक बनला गेलेला आहे आणि गुळाच्या पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपण छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ज्या पोळपाटाला तूप तेल लावलेलं होतं आपण त्याच्यावर असं ओतून घ्यायचं आहे। माझ्याकडून जरा जास्तच चिक्कीचं मेजरमेंट झालं आणि पोळपाट लहान पडतोय, इथे थोडंसं खाली जातंय मिश्रण। तर अशा प्रकारे सगळं मिश्रण पोळपाटावर ओतून घेतलं आहे आणि इथे 2-3 मिनिटांनी मी असं त्याच्या चिक्कीच्या स्लाइसेस करून घेते आहे। गरम गरम करू नका, नाहीतर नाईफला सगळा पाक चिकटला जातो। 2-3 मिनिटं थांबा। लाटायचं असल्यावर सुद्धा 1-2 मिनिटं थांबून नंतर आपल्याला ती जी चिक्कीची पापडी असते ती लाटायची असते, लगेच लाटू नका, नाहीतर बेलनला पूर्ण पाक लटकणार। तर अशा प्रकारे मी इथे छानपैकी पापडी आपली काढून घेतली आहे चिक्कीची आणि अशी छान निघते आहे। पाक एकदम परफेक्ट झालेला होता आणि चिक्की पटापट पोळपाटावरून पण निघाली आणि तुकडे असे जे स्लाइसेस बनवलेले होते ते सुद्धा छान कट करून इतकी छान तिळाची चिक्की आपली बनलेली आहे इथे।